मित्रांनो नमस्कार. लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सूर्याचे मित्र बोलू लागतात. गावातल्या दुकानाचा एक पोरगा आणि शहरातून शिकून आलेली एक पोरगी यांची जुळणार जबरदस्त जोडी असं म्हणताच तिघे देखील बाईकवरून चाललेले असतात आणि समोरून मालिकेतली नायिका म्हणजेच तुळजा येत असते आपल्या कारमधून. तेव्हा दोघांची टक्कर होणार असते. इतक्यामध्ये तुळजा गाडीला ब्रेक मारते आणि सूर्याची गाडी समोर ब्रेक मारल्यामुळे स्लिप होते. तेव्हा खाली उतरून तुळजा सूर्याला बोलते, अरे सूर्या तू आहेस होय? अरे काय रे, आत्ता मोठा ॲक्सिडेंट झाला असता बघ. तू पण ना असं का वागतोस? आणि तुझे हे मित्र त्यांना काय अक्कल आहे की नाही? परंतु सूर्याचं लक्ष पूर्णपणे तिच्या डोळ्यामध्ये असतं. तो बराच वेळ काहीच बोलत नाही. तेव्हा ती म्हणते, काय रे, कुठे लक्ष आहे तुझं? तंद्री लागली आहे तुला? काय विचारते मी? लक्ष कुठे तुझं? तो म्हणतो, तुझ्याकडे. हां म्हणजे तुझ्या बोलण्याकडे. तेव्हा ती एकदम छानपैकी सूर्याला लागलेलं असतं म्हणून फर्स्ट एड करून देते. त्याला बँडेड लावते, त्याला मलम लावते आणि इंजेक्शन पण मारते व छानपैकी मलमपट्टी करून देते. तर तेव्हा मालिकेतली हिरोईन म्हणजे तुळजा पुन्हा गाडीत बसते आणि ड्रायव्हर गाडी सुरू करतो. तेव्हा ड्रायव्हर सांगू लागतो, मॅडम गाडी बंद पडली आहे, सुरू व्हायला बराच वेळ लागेल. तेव्हा सूर्याची मित्र स्वतःहून तुळजाकडे येतात आणि बोलू लागतात, ऐका ना तुळजा, मी काय म्हणतो, गाडी आता फार वेळ सुरू होणार नाही आहे, तर आम्हाला असं वाटतंय की तुला उशीर व्हायला नको, त्यामुळे तू आमच्या सूर्याला सोबत घेऊन त्याच्या बाईकवरनं जा ना घरी, चालेल ना? तेव्हा तेव्हा तुळजा मोठ्याने हाक मारते आणि सूर्याला विचारते, काय रे सूर्या, मला घरी सोडशील ना? मला बाईकवरनं सोडशील ना? तेव्हा सूर्या हो म्हणतो. तेव्हा तुळजा अगदी आरामशीर सूर्याच्या बाईकवरती बसते आणि सूर्या अख्ख्या गावातनं फिरवत फिरवत तिला घरी सोडू लागतो. तर तिकडे डॅडींच्या म्हणजेच निंबाळकरांच्या घरामध्ये त्याने नेहमीची सभा भरवलेली असते आणि तेव्हा ते लोकांचे प्रश्न ऐकून घेत असतात व त्यावरती त्यांना उपाय आणि उत्तर सांगू लागतात व आपण काय काय करू शकतो आणि का करू शकतो ते पण सांगू लागतात. इतक्यामध्ये एक माणूस पुढे येतो आणि डॅडींना सांगू लागतो, डॅडी, माझ्या मुलीने प्रेम प्रकरण केलं आणि त्यामुळे तिला फसवलं गेलं आणि तिने जीव दिला. पण मला असं वाटतंय की तिने जीव दिला नाही आहे, तिला कोणीतरी मारलं आहे. तेव्हा डॅडी म्हणतात, नाही नाही, तिने जीवच दिला असणार आहे, तिला तिच्या चुकीची शिक्षा मिळाली असणार आहे. शेवटी देवाने तिला शिक्षा केलीच, पण कधीही आत्महत्या करणं चुकीचं आहे. तिने आत्महत्या करायला नको होती. आम्ही तुमच्या दुःखामध्ये सामील आहोत. पण आता आमची मुलगी बघा तुळजा, इतकी गुणाची आहे, इतकी शिस्तीची आहे, शहरामध्ये गेली, डॉक्टर झाली, पण कोणत्याही मुलासमोर कधी बोलली नाही, कोणत्याही मुलासोबत कधी फिरली नाही, कधीही वरती मानवर करून बघितली नाही. याला म्हणतात शिस्त. इतकं म्हणतात समोरनं सगळ्यांसमोर तुळजा येते बाईकवर बसून सूर्याच्या. तेव्हा सूर्या आणि तुळजा घरामध्ये आल्यावरती डॅडी बोलू लागतात, अच्छा सूर्या, तू आहेस होय, सूर्याच्या बाईकवर बसून आलीस का? काही हरकत नाही. व त्यानंतर तुळजा मुंबईवरून आलेली असल्यामुळे तिचे घरचे तिला ओवाळतात. तेव्हा तिची आई म्हणते, सूर्या, एक काम कर ना, तू पण आतमध्ये ये, जरा नाश्ता कर, हातपाय धू आणि मग जा. त्यावर सूर्या म्हणतो, नाही नाही काकू, मी नंतर कधीतरी येईन, आत्ता मला परत जावं लागेल, माझं दुकान मी ओपन ठेवून आलो ना, तिकडे मला गेलं पाहिजे. त्यानंतर घरामध्ये डॅडी येतात आणि तुळजाच्या आईला जोरात कानाखाली मारतात आणि म्हणतात, आज ही त्या फडतूस पोराच्या बाईकवरती बसली होती. तो पोरगा, त्याची लायकी काय आहे? हे जर पुन्हा झालं ना तर तुमच्या कानफटात पुन्हा एकदा मारीन, कळलंय ना? या पोरीला वेळीच शिस्तीमध्ये ठेवा. या मुलीचं लग्न मला मोठ्या घरात लावून द्यायचं आहे, अगदी श्रीमंताच्या, कळतंय ना तुम्हाला? तर तिकडे सूर्या घरी जात असताना आपला LICचा हप्ता भरून लागतो आणि म्हणतो, माझ्या बहिणीच्या लग्नाकरता मी पैसे साठवतोय, त्याचा हा हप्ता वेळच्या वेळी भरलाच पाहिजे. तर तिकडे सूर्याच्या घरामध्ये चौघी बहिणी TV बघत असतात आणि TV वरती गाणी लावून नाचू लागतात. परंतु सूर्या येतोय हे त्यांना बाईकच्या आवाजावरनं कळतं. तेव्हा त्या TV बंद करतात आणि अगदी शिस्तीमध्ये वागल्याचं नाटक करतात. छोटी बहीण अभ्यास करते, मधली बहीण हिशोब करते, तर जाडी बहीण इंग्लिश वाचू लागते. तेव्हा सूर्या सगळ्या बहिणींशी गप्पा मारतो आणि विचारतो, काय गं, अभ्यास झाला का? हिशोब लागतोय का? आणि तो चालता चालता TVला हात लावतो आणि म्हणतो, TV तर गरम आहे, म्हणजे TV आता सुरू होता तर काही हरकत नाही, ठीक आहे, कधीतरी TV बघितला तर काही बिघडत नाही. मला सांगा, आपले बाबा म्हणजे तात्या कुठे आहेत? त्या बहिणी म्हणतात, आम्हाला माहिती नाही, ते अजूनपर्यंत घरी आले नाही. तेव्हा सूर्या तात्यांच्या काळजीने घराबाहेर पडतो आणि त्यांच्या नेहमीच्या दारूच्या अड्ड्यावरती पोहोचतो. तेव्हा तिकडे दारूच्या अड्ड्याबाहेर तात्या खूपच पिऊन पडलेले असतात बेशुद्ध अवस्थेमध्ये. तेव्हा तिकडे सूर्या त्यांना उचलायचा प्रयत्न करतो. तेव्हा बाजूचा माणूस बोलू लागतो, काय रे सूर्या, तुझी काय अवस्था? तुझी आई तुझ्या लहानपणी पळून गेली परक्या माणसासोबत,
तुझा बाप बेवडा आणि तुझ्या मागे 4 बहिणी. आता अशा बहिणींशी कोण लग्न करणार आहे, ज्या बहिणीचा बाप बेवडा आहे, ज्यांची आई पळून गेली आहे? सांग मला. असं म्हटल्याबरोबर सूर्याला फारच वाईट वाटतं. तो घरी येतो आणि आपल्या वडिलांना खांद्यावरती टाकून चालत चालत घरी घेऊन येतो. घरी आल्यावरती सूर्याच्या बहिणी आणि सूर्या वडिलांना न्हाऊ घालतात, आंघोळीला नेतात व त्यानंतर त्यांना जेवायला पण देतात. घरी आल्यावरती तात्या बोलू लागतात, बाळा. तर तिकडे आपण बघतो की डॅडींच्या घरामध्ये तुळजा गच्चीवरती एकटी उभी असते. तेव्हा मागून दोन्ही आया तिकडे येतात आणि आल्यावरती तिला बोलू लागतात, बाळा काहीतरी जेवून घे. असं उपाशी राहून स्वतःला शिक्षा करून घेणं बरोबर नाही. त्यावरती म्हणते, मला काही जेवायला नको आहे. मला डॉक्टर झाल्यावरती इंटर्नशिप करायला लागते. ती मला करायची होती, पण डॅडी नाही म्हणतायत. हे काय चाललंय? माझी पण काही स्वप्न आहेत ना, आणि ती मला पूर्ण करण्याकरता भीक मागावी लागते. याचं मला फार वाईट वाटतंय. तर तिकडे सूर्या आपल्या घरात निघून जातो आणि विचार करता करता एका रानापाशी येतो आणि अंधारापर्यंत नजर टाकून अंधाराकडे बघून बोलू लागतो, काय गं आई, तू फार चुकलीस. तू फार चुकीचं वागलीस. ज्या वयामध्ये आम्हाला तुझी सर्वात जास्त गरज होती, त्या वयामध्ये तू एका परका माणसासोबत प्रेमात हात धरून पळून गेलीस आणि माझ्या 4ही बहिणींना एकटं पाडून गेलीस. अगं, माझ्या 4ही बहिणी वयात आल्यावरती जेव्हा त्यांना तुझी गरज असली असती, तेव्हा तू नव्हतीस, तेव्हा मी होतो. पण तुझ्या वाईट कर्माची सावली, तुझ्या वाईट कर्मांची फळं माझ्या बहिणींवरती मी पडू देणार नाही आहे. त्यांची लग्न मी चांगल्या मुलांशी लावून देणार आहे. ते माझं कर्तव्य आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि बाय द वे, आपल्या चॅनलवरती या मालिकेचे दररोजचे व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत वेळेतच. त्यामुळे लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. धन्यवाद.